सबस्क्राईब करा महानुभाव प्रतितीपंथ चॅनलला व बेल बटन अवश्य दाबा लेटेस्ट नोटिफिकेशन प्राप्त करण्यासाठी। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय श्री गोविंदाय नमो नमः। श्री गोविंदाय नमो नमः। श्री गोपाल कृष्ण महाराज की जय। दंडवत हो आपुल्याचा देऊणी सबंधू फेडीसी महामोहाचा बंधू तरी तू अगाधाचा अगाधू सुलभू होसी। जयाची ऐकोणी गुणकीर्ती तनु मनु प्राण निवती तू देखोणी कैवल्यपती कोणू सोडू सके। आपण सकाळच्या ज्ञान सत्रामध्ये पाहिलं ब्रह्मदेवाने जेवढी विनंती केली हे विनंती ऐकून भगवंत म्हणतात चल तुला क्षमा केलं। आणि नंतर ब्रह्मदेव हा गोपाळ आणि वासर भगवंताचे भगवंताला वापस आणून देतो हे सकाळी पाहिलं आपण। आणि त्यानंतर मग देव म्हणतात आता तुम्ही निघा, तुम्ही तुमच्या लोकाला जा। त्यावर मग हा ब्रह्मदेव जो आहे तो पुन्हा विनंती करायला लागला। काय म्हणतात ब्रह्मदेव आपुल्याचा देवणी सबंधू फेडीसी महामोहाचा बंधू। आपुल्याचा देवणी सबंधू म्हणजे जे ज्ञानी भक्त आहेत भगवंताचे आपले तेने द्वारे संबंध देवनी म्हणजे अधिकरणाते अधिकरोणी परमेश्वराची उद्धरिती, बरोबर की नाही। तर हे काय म्हणतात की या प्रकारे आपल्याचा देवनी संबंधू म्हणजे भगवंत आपल्या माणसाचा अशा प्रकारे संबंध देतात जे अज्ञानी जीव आहेत। आणि असा संबंध देऊन काय होते फेडीसी माया मोहाचा संबंधू। अशा देवाच्या ज्ञानियांचा जर आपण संग केला तर माया मोहाचा जो संग आहे तो फिटून जाईल। माया मोहाचा बंध जो आहे तोही फिटून जाईल। तरी तू अगाधाचा अगाधू सुलभू होशी। अगाधाचे अगाध तुम्ही आहेत असे तुम्ही आम्हाला सुलभ होणार जर तुमच्या ज्ञानिया भक्तांचा आम्ही संबंध केला तर। जयाची ऐकोणी गुणकीर्ती तनु मनु प्राण निवती तू देखोनी कैवल्यपती कवन सोडू सके। भगवंत इथे व्यक्तमंत झाले आणि व्यक्तमंत झाल्यानंतर जे कार्य केले त्याने गुणकीर्ती करून ज्यांनी त्या गुणकीर्तीचं स्तवन केलं वर्णन केलं आणि ज्यांनी ते ऐकलं तनु मनु प्राण निवती त्या व्यक्तमंत भगवंताची म्हणजे श्रीकृष्ण भगवंताची गुणकीर्ती ऐकून तन मन प्राण हे निवलेले आहेत। तू देखोनी कैवल्यपती कवन सोडू सके।
तो तू देखोनी कैवल्यपती, तुम्हाला पाहून हे कैवल्यपती कवन सोडू सके? प्रश्नार्थक चिन्ह समोर विचारत आहेत. कोण सोडू शकणार आहे? तर फक्त भगवंत सोडू शकणार आहेत. कवन सोडू सके म्हणजे कोण सोडणार आहे? तर फक्त ज्यांच्या गुणकीर्तीचं स्तवन ऐकल्यानंतर तन मन प्राण निवतात असे ते कैवल्यपती, तेच आपल्याला या अविद्या बंधनातून सोडू शकतात. परी तू म्हणतासी ते करिता, थोरू लाभू असे गोपीनाथा. ऐसे म्हणून घातले दंडवत चतुराननी. परी तू म्हणतासी ते करिता, थोरू लाभू असे गोपीनाथा. हे ज्यावेळेस भगवंत सांगतात आपल्याला आचाराच्या गोष्टी, त्याप्रमाणे आपण आचार केला. तू म्हणतासी करिता तर थोरू लाभू असे गोपीनाथा, थोर लाभ आपल्याला होणार आहे. ऐसे म्हणून घातले दंडवत चतुरानने, चार तोंड असणारा ब्रह्मदेव त्याने दंडवत घातलेले आहेत भगवंताला. श्री चरणावरी ठेवणी माथा, म्हणो लागला सृष्टी करता. मी असेन श्री कृष्णा तुमचा होता, मग ठाके ते करी. चरणावरी माथा ठेवून तो सृष्टी करता, म्हणजे ब्रह्मदेवाला इथे सृष्टी करता म्हटलेला आहे. मी असेन कृष्णा तुमचा होता, मग ठाके ते करी. हे जे कर्मसृष्टी आहे, या कर्मसृष्टीचा कोण करता आहे? तर तो ब्रह्म आहे. आणि म्हणून पंडित दामोदर पंडित म्हणतात आपल्याला की भगवंताच्या श्री चरणावर माथा ठेवून ब्रह्मदेव म्हणायला लागलेला आहे. सृष्टीकर्ता जो ब्रह्मदेव आहे तो म्हणायला लागलेला आहे की मी आता तुमचा होता, मी आता तुमचाच आहे. आता ठाके ते करी, तुम्हाला जे वाटेल ते करा. ऐसे म्हणून ब्रह्मा निघाला निज भुवना, हे चरित्र ऐकोनी सुरगणा. जय जयकारी देवकी नंदना, करीती पुष्पवृष्टी. आता हे जे पूर्ण लीळा घडली, क्रीडा झाली, हे क्रीडा बघून आणि त्या ब्रह्मदेवाचा गर्व हरण झाल्यानंतर ब्रह्मदेव हा निजभुवनाला गेलेला आहे. ब्रह्मदेवाने कोणती क्रीडा बघितली? सुरुवातीपासूनच्या ग्रंथामध्ये आलेला आहे. अघासुरापासून जे काही घडत गेलं पुढं, खेळ क्रीडा, प्रसन्नता, आनंद, आनंदाने भरलेलं वृंदावन, आनंदाने भरलेलं गोकुळ, अघासुराचं मरण, हे सर्व पाहून आणि शेवटी सर्व आता यांनी जे कट कारस्थान रचलं ते सर्व संपलेलं आहे. सर्व काही स्वामींच्या श्रीकृष्ण भगवंताच्या स्वाधीन केलं गोपाळ आणि वासरव, आणि तो निजभवनाला निघालेला आहे. हे चरित्र ऐकोनी सुरगणा, सूर म्हणजे देवता, त्यांचा गण म्हणजे समुदाय, या सुरगणांचं चरित्र, हे सुरगण हे चरित्र ऐकून काय करायला लागले? जय जयकारी देवकी नंदना, देवकीचे नंदन, त्यांचा जय जयकार करायला लागलेले आहेत. कोण? हे सकळ सुरगण देवता हे जय जयकार करायला लागलेले आहेत. करीती पुष्पवृष्टी, आणि भगवंतावर पुष्पाची वृष्टी करणं चालू केलेली आहे. तव सकळी सहित गोपाली, श्रीकृष्णे आरोगण सारिणी. मग वासुरुवे आणली जे चरते होती. ब्रह्मदेवाने वासर कुठं सोडली? जिथून चोरून नेली तिथेच वासर जंगलामध्ये नेऊन सोडून दिले. जसं म्हणतात ना, मग माया मागवते जैसी असली तैसी सृष्टी रची. या देवता लोकांचा हातखंडा असतो आहे. जसं असेल तसं करून ठेवतात. मागे पुरावा काहीच ठेवायचा नाही की आम्ही काहीतरी गुन्हा केलाय म्हणून. बरोबर की नाही? जसं होतं तसंच ठेवून दिलं तिकडं. आता देवाला म्हणे तुम्ही बघत बसा तुमचे वासर. तर
काय केलेलं आहे, सकळ सहित गोपाळी श्रीकृष्णे आरोगणा सारली. श्रीकृष्ण महाराजांची आरोगणा संपली, गोपाळांचं भोजन संपलं आणि मग वासुरे आणि जे चरते होती, जे चरत चरत गेलेली होती जंगलामध्ये वनामध्ये, ते मग हे सर्वजण गोपाळ भगवंत गेले आणि ते शोधून आणलेले आहेत. मग पाव्याचेणी सुसंदे हे चरित्र गात परमानंदे, विजय केले प्रभू गोविंदे गोकुळा माझी. या ग्रंथामध्ये जसं वर्णन आलेलं आहे, हे वर्णन कुठून घेतलं दामोदर पंडितांनी? हे वर्णन घेतलेलं आहे भागवत पुराणामधून, बरोबर की नाही? तर हे भागवत पुराणामधून वर्णन घेतलेलं आहे. आणि आता आपल्या घरामध्ये लेकरं असतात, ते लेकरं काय करतात, मोबाईलवर कार्टून लावून बसतात, बरोबर ना? काय ते नवीन नवीन असतात ते बघत बसतात. तर ते कार्टून पाहण्यापेक्षा श्रीकृष्ण भगवंताचं एक सिरियल आहे, कार्टूनच बाळकृष्णाचं आहे, लहानपणीच्या लीळा. तर ही जी लीळा आपण पाहिली, हा जो ग्रंथ श्रवण केला, जशास तशी लीळा त्या एका एपिसोड मध्ये दाखवलेली आहे. मुलांना जर तसं दर्शन करवलं सिरियलचं, बाकीचं पाहण्यापेक्षा, ते चायनीज जॅपनीज ते कार्टून पाहतात ना लहान मुलं, तर त्यापेक्षा हे पाहिलेलं खूप छान उत्तम आहे. मनामध्ये जिज्ञासा निर्माण होईल लहान मुलांच्या पण, की बाबा देव असे होते, अशा लीळा केल्या, असं झालं तसं झालं. मी तर म्हणेल तुमच्यापेक्षा ते जास्त त्यांना लीळा पाठवून जातील भगवंताच्या. कारण ग्रॅस्पिंग पॉवर जी आहे, ग्रॅस्पिंग पॉवर लहान मुलांची फार असते, लवकर कॅच करतात, बरोबर की नाही? म्हणून हे ग्रंथ जर सिरियल रूपाने पाहायचा असेल तर तोही उपलब्ध आहे कार्टूनच्या माध्यमातून. लहान मुलांना किंवा मोठ्या माणसांना पावडलं त्यांच्यासाठी उपलब्ध आहे. मग पाव्याचनी सुसंदे हे चरित्र गात परमानंदे, परमानंद झालेला आहे. चरित्राचं गायन चालू आहे गोपाळांचं. आणि मग अशा प्रकारे प्रभू गोविंद हे गोकुळा माझी विजय केले. गोपाळ सांगती घरोघरी, पडिलो सर्प मुखा माझारी. आजी राखिला येणे मुरारी, नंदा कुमरे. भगवंतांनी अगासुराला मारलं. आम्ही सर्वजण सापाच्या मुखामध्ये जाऊन बसलो होतो, असं कोण सांगते? हे सर्व गोपाळ जाऊन घरी सांगतात की या श्रीकृष्णाने आम्हाला वाचवलं मोठ्या संकष्टापासून. हे गोपाळ प्रत्येकाच्या घरी जाऊन सांगायला लागलेले आहे. आजी राखिलो येणे मुरारी, यांचं जे कार्य आहे ते त्यांना मारणं, ते कार्य त्यांनी केलेलं आहे. आणि या भगवंताने आम्हाला राखलेलं आहे. नंदा कुमरे, नंद बाबाच्या पोराने, नंद बाबाच्या मुलाने आम्हाला आज वाचवलेलं आहे. पर्वता सारिखा थोरू, तो लिलावधिला विखारू. आता या नाव अघासुरू ऐसे देव म्हणती. असे देव म्हणायला लागलेले आहेत की त्याचं नाव अघासुर होतं, पर्वतासारखा खूप मोठा होता. त्याने स्वतःच्या सामर्थ्याने तेवढं विशाल रूप धारण केलं होतं, त्याचं नाव अघासुर होतं. आणि भगवंताने लीळा करून त्या विषारी अशा अघासुराला मारून टाकलेलं आहे. हे चरित्र ब्रह्मानिज भुवनी, वैकुंठी नारद महामुनी. अमरावती वेधे सुरगणी, गायी जतासे. हे चरित्र ब्रह्मा निज भुवनामध्ये गायन करत आहे, वैकुंठी नारद महामुनी गायन करत आहे, अमरावतीमध्ये देवता लोक गायन करत आहेत. असं सर्वीकडं सर्व देवता लोकांमध्ये भगवंताच्या या लीळेचं गुणगान चालू आहे. सदा एक एके अवतारे, चरित्रे करी अपारे. पर या एका पवाड्या ईश्वरे, रूपे बहुते धरली. भगवंताचा एक अवतार होतो आणि तो एक अवतार कितीतरी लीळा करतो, पवाडे करतो.
चरित्र करतो, बरोबर की नाही, निरूपण करतो, भरपूर काही करतात. एक अवतार झाला म्हणजे भरपूर काही तिथं कार्य होत असते. चरित्र करी अपार, अपार असे चरित्र होतात. पण आता दामोदर पंडित काय म्हणतात, हे एकमेव चरित्र असं आहे, हे जे ब्रह्मदेवाला अद्दल घडवली देवाने, हे जे वच्चाहरणाचं प्रकरण घडलेलं आहे, हे एकमेव चरित्र असं आहे जे एक चरित्र करण्यासाठी पर येया एका पवाडी ऐश्वर्य रूपे बहुते धरली. या एका पवाड्यासाठी, एका चरित्रासाठी या भगवंताने रूपे बहुते धरली. एक रूप धरलं का नाही, चरित्र एक करायचं होतं. हजारोच्या संख्येने परमेश्वराला अवतार घ्यावा लागला इथे. आणि अवतार घेऊन मग जे कार्य करायचे ते घरोघरी जाऊन त्यांनी कार्य केलं. मग कुठे जे काही घरातील छोटे मोठे लहान जे काही कामं असतील आई वडिलांनी सांगितलेले ते सर्व कामं केले. तर असं या चरित्राची विशेषता आहे की एक चरित्र करण्यासाठी हजारो अवतार झाले भगवंताचे. एरवी एक अवतार होतात आणि हजारो चरित्र करतात, पण इथे चरित्र एक, अवतार हजारो झालेले आहेत. या चरित्राची महिमा न वर्णे प्राकृतामती आम्हा, जेथ देव पितामहो ब्रह्मा भुलोनी गेला. एक चरित्राचा महिमा, असा एक या चरित्राचा महिमा आहे की न वर्णे प्राकृतामती आम्हा, प्राकृतमती जी आहे आमची, ते प्राकृतमतीने आम्ही ही महिमा वर्णू शकत नाही. जेथ देव पितामहो ब्रह्मा, जेथे देव पिता महो ब्रह्मा भुलोनी गेला. ब्रह्मदेव कसा आहे, देवांचा पितामह आहे आणि तो इथे भुलोनी गेलेला आहे. जेही आराधिला ईश्वरू, ताराव्या घोर संसारू, त्या हा पवाडा निरंतरू म्हणी वसेल. ज्यांनी भगवंताची आराधना केली, या ईश्वराची आराधना केली भवसागर तरण्यासाठी, संसारिक गोष्टी पाहिजे म्हणून आराधना केली, त्या लोकांचं इथे वर्णन नाही. वर्णन कुणाचं आहे इथे, जे सद्भक्त, जे वासनिक, जे संन्यासी भगवंताची आराधना करतात भवसागरातून तरुण जाण्यासाठी. हे कोण आहेत, ज्ञानी. हे घोर संसार तरुण जाण्यासाठी जे भक्ती करतात, ते हा पवाडा निरंतरू म्हणी वसेल. त्या ज्ञानियांच्या मनामध्ये हा पवाडा निरंतर वसेल, बिलकुल अंतर राहणार नाही, निरंतर हा भगवंताचा पवाडा असेल. जया सकला पासोनी निवृत्ती, श्रीकृष्णी परम प्रीती, तेची जननिवती येणे चरित्रामृतेसी. आता इथे अजून काय सांगतात पंडित बास, नुसतं फक्त देवाची भक्ती चालू आहे एवढ्याने होत नाही, सकळापासून निवृत्ती पाहिजे. घरी राहतो आम्ही, काय होते, आम्ही पूर्ण वेळ देवधर्मच करतो, घरी राहिलं तर काय होते, असं नाही. सकळापासून निवृत्ती, निवृत्ती म्हणजे निवृत्ती. आता त्या प्रवृत्तामध्ये राहायचं नाही, प्रवृत्त धर्मामध्ये. श्रीकृष्णी परमप्रीती, सकळापासून निवृत्ती होऊन अशी श्रीकृष्णाची परमप्रीती पाहिजे. तेची जननिवती येणे चरित्रामृतेसी, तेच जण शांत होतील या परम अमृताचं पान केल्यामुळे. परम अमृत आहे हे चरित्रामृत, म्हणजे त्या अमृताच्या आपल्याकडे कोणतं अमृत नाही असं ते चरित्रामृत आहे, जेणेकरून या जीवाची अधोगती नासेल, अधोगती, अधमती, अधरती जे काही मतित्रय आहेत हे नष्ट होतील, जीव ऊर्ध्वगामी होईल आणि हा जीव शांत होईल. आणि शांत झाल्यानंतर काय,
तो निरंतर परमेश्वराची भक्ती करू शकेल, कारण सर्वात उच्च अवस्था शांतीची आहे. परमशांती प्राप्त झाली की मग हा जीव कुठेच धाव करणार नाही. जयाचे मन विखई नवेचे, जे किंकरी परदैवाचे, तयाचे येऊले वाचे चरित्र मुकुंदाचे. आता भगवंत इथे अवतार घेतला आहे म्हणून हे चरित्र आपल्याला दिसले, आपण वर्णन करू शकलो, कारण इथे त्यांची प्रवृत्ती वेगळी आहे, प्रत्येक अवताराची प्रवृत्ती वेगळी आहे, त्यामुळं भिन्नता तर आहेच, बरोबर की नाही. जसं आपण बघतो सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी यतिमुनीचा वेश स्वीकार केला की नाही, पण ज्यावेळेस पायीक चालून आले, आता आचार्य म्हणजे काय, भिक्षेचं रुख सुख खाणारे माणसं, पुढं शेकडो असे सैन्य आलेलं, देवगिरीहून शेकडो सैनिक आलेले. तुम्ही सांगा आता संन्यासी माणूस कितीतरी वर्ष झालेले आहेत, हातामध्ये तलवार नाही, आणि तरी पण भगवंतांनी काय केलं, त्या नागदेवाचार्यांना स्थिती दिली. त्यांनी काय हिंमत केली, तेवढं शेकडोचं सैन्य समोर तिथे गेले, त्या एका सैनिकाच्या मुस्काडात मारली, चांगलं लाल गाल केला त्याचा, आणि हातामध्ये त्याच्या जे काही ओढण खांडे होते, तलवार आणि जे काही खर्ग होतं, तलवार आणि ढाल होती, ते घेतली आणि सर्वांना नदीपर्यंत पिटाळून लावलं. एवढं आवेशाने द्वेषाने त्यांनी तिथं त्यांचं शस्त्र कौशल्य दाखवलेलं आहे, युद्ध कौशल्य दाखवलेलं आहे. मग आता ते एकट्याच्याने शक्य आहे का हो? भगवंत तर म्हणतात याचे काळे कांड तेव्हाच पडले असते, हा कशाचा काय आला, आम्ही वाचवलं याला, लीळादानाचं आयुष्य दिलेलं आहे, आम्हाला आमचं ईश्वरी कार्य पुढे न्यायचं आहे, बरोबर की नाही. पण तिथे कसे तयार झाले देव, त्या म्हणजे आचार्यांना अशी एक स्थिती दिली की ते भगवंत स्वतः म्हणतात की आचार्य ऐसे दिसती जे सहस्रा पाठीमोरी करते, शेकडो काय हजारो जरी सैनिक आले असते त्यांनाही पळवून लावलं असतं, अशा आवेशामध्ये होते. हा शौच दीन रंग असा जीव एवढं सामर्थ्य दाखवू शकतो का? मग ते करणी कोणाची होती? ती भगवंताची करणी होती. सर्व भगवंताने ते लीळा करवलेली आहे. म्हणजे वेळ प्रसंगी जे भगवंत काय म्हणतात, आपण अहिंसक राहिलं पाहिजे म्हणतात, पण वेळ प्रसंग जसा चालून आला तसं परिवर्तन झालं की नाही? मग तुम्ही सांगा, जर सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी दर्शन दिलं असतं देवगिरीच्या राजाला, आणि देव काय म्हटले होते, हा आमचा शिष्य होऊन जाईल, म्हटले होते की नाही, आमचाच होऊन राहील, सर्व राज्य आम्हाला देऊन टाकेल. आणि ज्यावेळेस मग समजा भगवंतांनी राजधर्म स्वीकारला असता, मग आता राजा जो आहे तो कोणाचा सल्ला घेणार? स्वामींचाच घेतला असता ना सल्ला, कसा राज्यकारभार चालवावा. कारण स्वामींची प्रवृत्ती कशी, धानायशाने एवढं मोठं ताट भरून आणलं, बाई म्हणे तुम्ही आता आम्हाला दिलं, आम्ही तुम्हाला देतो. स्वामींची अशी प्रवृत्ती. देवही काय म्हटले असते, तुम्ही राज्य आम्हाला दिलं, आता हे तुम्ही चालवा, बरोबर की नाही. पण जसे तर अचलपूरचा राजा म्हणतो काही दिवस थांबा, काही दिवस थांबा, कितीतरी महिने निघून जातात, तसं जर देवगिरीचा राजा जो आहे त्यांनी जर स्वामींना तिथेच थांबून ठेवलं असतं, आणि जर उद्या देवगिरीच्या किल्ल्यावर काही आक्रांतांनी चाल केली असती, देवानी मार्गदर्शन केलं असते की नाही? ज्यावेळेस या राजाला काहीच समजत नाही, आता भगवंतांनी राजधर्म स्वीकारलेला आहे, जसं राजधर्म त्या अचलपूरच्या राजाला शिकवला की नाही देवाने. ज्यावेळेस गरुड घोड्याला स्थिती व्हायची, त्या घोड्याने आनंद घ्यावा म्हणून राजकारणातल्या गुह्य गोष्टी हे त्या रामदर्णा राजाला स्वामी सांगायचे. मग जसं गोष्टी सांगायचे, मग आता राजकारणामध्ये काय मग अहिंसा असते का हो? राजकारण कशाला म्हणतात? मग साम दाम दंड भेद सर्व आलं.
म्हणजे वेळ प्रसंगी राजकारण शिकवलं की नाही देवाने? मग तसंच देवगिरीच्या वेळेला जर काही आक्रमण झाले असते तर वेळ प्रसंगी देवाने तिथंही राजकारण शिकवलं असतं, कसं शत्रूला पळवून लावावं. जसं आचार्यांना स्थिती दिली तसं मग भगवंत तर एकच आहेत, बरोबर की नाही? परंतु वेळ प्रसंग पाहून प्रवृत्ती बदलली. तशी प्रवृत्ती हे जे व्यक्तमंत आहेत यांची प्रवृत्ती बदलत असते. कोणती क्रिया कशी स्वीकार करायची याविषयी प्रवृत्ती बदलत असते. आणि एकीकडे मग आपण काय पाहतो, नागदेवाचार्य म्हणतात मानवतो एक श्रीकृष्ण अवतारू, खांडे भडवडून राज्य केले, बरोबर की नाही? आपणही राज्य केले, भक्ताही राज्य करविले. म्हणे देवा हे काय म्हणे मारायला आले सैनिक, तुम्ही मला आता सांगताय की ते खांडे आणि जे ढाल आहे ते टाकून द्या. मग त्यावेळेस आचार्य म्हणतात की खरंच श्रीकृष्ण अवतारालाच मानलं पाहिजे. मग तो सैनिक वापस येतो परत. त्या काळामध्ये सर्वात मोठा जीवनातील अपमान जर कोणता असेल सैनिकाचा तर त्याचे शस्त्र विरोधातील पक्षातील सैनिकांनी ते हरून घेणे हा सर्वात मोठा अपमान. त्यानं मेलेलं चांगलं त्याच्यापेक्षा, एवढा मोठा अपमान मानला जायचा. मग तो जो सैनिक होता ज्याची ढाल आणि तलवार आचार्यांकडे होती तो खाली मान घालून काकुळती आला, म्हणे कसं करून मला द्या, असं आहे तसं आहे, माझी विनंती आहे का, माझं मला देऊन टाका, माझे लेकरं बाळ असं तसं, माझी नोकरी जाईल, असं होईल तसं होईल, भलता विनंती करायला लागला. आणि मग आचार्यांनी ते देऊन टाकलं. देव म्हणतात देऊन टाका, देऊन टाकलं. जसं हातात शस्त्र आलं लगेच तो फिरला मारायला. म्हणजे जीवाची परिस्थिती कशी आहे बघा. भगवंताने त्या गावामध्ये पण आचार्यांना वाचवलं. आणि मग आता ते शिवी वगैरे देण्यात येते, मेळीची शिवी देते, ते प्रकार आहे पुन्हा. पण सांगायचे तात्पर्य एवढंच की भगवंत हे अहिंसक आहेत. पण ज्यावेळेस भक्तांवरच काही वाईट वेळ येते तर मग आपण तर पाहिलेलं आहे श्रीकृष्ण भगवंत स्वतःची प्रतिज्ञा मोडतात आणि हातात सुदर्शन चक्र घेतात, बरोबर की नाही? मग स्वतःची प्रतिज्ञा मोडणं हे जे एवढं कार्य दिसते हे प्रत्येक अवतार परत्वे वेगळ्या ज्या प्रवृत्ती आहेत ते दर्शवतात. आणि एकीकडे काय पाहिलं आपण, एकांक बारे स्थान आहे डोमेग्रामला. जडत्वीचा जीव ज्या परमाणू मध्ये निक्षेपलेला होता, दुःख चालू होतं त्याला, भगवंत तिथेच बसले. त्या जीवाचं जे काही आयुष्य होतं त्या नरकामध्ये तेवढं जे आयुष्य पूर्ण होईपर्यंत एकांक बारे या ठिकाणी एक अवतार बसले होते असं बोलतात. आणि त्या जीवाचं दुःख तिथं थांबवलं. म्हणजे आहे प्रवृत्ती वेगळी, कार्य वेगळं, बरोबर की नाही? तर मग आता जर असं म्हटलं की मग परमेश्वराचं स्वरूप सगळीकडे व्यापक आहे, मग ते स्वरूप जर तिथं व्यापक आहे तर मग ते ईश्वराची जर इच्छा होती मग त्या परमाणूमध्ये जो जीव होता त्याचं दुःख तर देवाने तिथंच थांबवायला पाहिजे होतं. पण जमत नाही तसं. व्यक्तित्व वेगळं झालं तिथं अवतार घेतल्यानंतर आणि म्हणूनच पुढे ते कार्य करता आलं. एरवी कार्य करता येत नाही. श्री प्रभू महाराजांना जेवता जेवता ताट सोडून 5 किलोमीटर धावत जाण्याची काय गरज होती? दुड 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 धाव घेतली दिला कंटक मोडून. जाऊन काय केलं? जेवायला बसलेले, आरोगणा चालू, ताट सोडून दिलं आणि काय 5-10 पावलं धावत नाही गेले किंवा एखादा फरलांग धावत नाही गेले. ते कोळवीर किती लांब आहे तेवढं धावत गेले, बरोबर की नाही? आणि तिथं धावून जाऊन मग कार्य केलं. तर हे व्यक्तित्व हे वेगळं होते. इथं आपल्याला लक्षात येते. इथं जयाचे मन विखई न वेचे ते किंकरी परदैवाचे त्याचे येईल वाचे चरित्र मुकुंदाचे. ज्यांचं मन विषय वासनेकडे जात नाही, जे किंकर म्हणजे दास होतात, सेवेकरी होतात, परदैवाचे म्हणजे भगवंताचे, त्याची येईल वाचे त्यांच्याच वाचेला काय येईल? चरित्र मुकुंदाचे, भगवंताचं चरित्र त्यांच्याच मुखामध्ये येईल. आणि जे विषयी लोक आहेत ते चर्चा कशाची करतील?
सदोदित विषयाची चर्चा. संसारिक लोक कशाची चर्चा करतील? संसाराची चर्चा करतील. आणि जे विषय वासना सोडून किंकर झाले परदैवाचे, त्यांच्याच मुखामध्ये चरित्र मुकुंदाचे येतील, असं कोणाच्याही मुखामध्ये चरित्र मुकुंदाचे येणार नाहीत. जे तुले ही तीर्थे ये खिती, व्रतदाने वाखाणती, ते तुले सरी न पवती, श्रीकृष्ण चरित्रेसी. जे तुले ही तीर्थे ये खिती, या क्षेत्राच्या ठिकाणी, या पृथ्वीच्या ठिकाणी जेवढेही तीर्थ आहेत, व्रतदान त्याचं आपण वाखाणन करतो, तेवढे सर्व तीर्थदान आणि जे काही क्षेत्र आहेत, हे सर्व सरी न पवती, म्हणजे बरोबरी करू शकणार नाहीत श्रीकृष्ण भगवंताच्या चरित्राची. आणि के ही क्षेत्रे याग यजने, पवित्रता नाही कवणे, एके चरित्र श्रवणे मुकुंदाचेनी. अनेकेही क्षेत्रे याग यजने, वेगळ्या वेगळ्या क्षेत्राच्या ठिकाणी यज्ञ, याग, हवन, अग्निहोत्र केलं तरी पण पवित्रता येत नाही आपल्या ठिकाणी. एके चरित्र श्रवणे मुकुंदाचेनी, एकच फक्त चरित्र श्रवण मुकुंदाचं जर केलं तर हे सर्व फायदे होतात आपल्याला. आपण मुक्त होतो या अविद्या बंधनातून. धर्माची कोडी ऐकी जती, परी केलिया फलची देती, चरित्र श्रवणे होय भगती परमपुरुषी. धर्माच्या कोटीच्या कोटी आपण वेगळीकता ऐकतो, वेगळे वेगळे धर्म ऐकतो, परी केलिया फळची देती, परंतु त्या देवतेचं अनुष्ठान केलं आपण तर काय देतात? फळ देतात. 1000 वर्षाचं आयुष्य आहे द्वापर युगामध्ये. यज्ञ हातला धर्म आहे, यज्ञ व्यवस्थित केले आणि त्याला मग प्राप्ती झाली. किती 1000 वर्षाची होईल? बहिर्याग आहे तो, बहिर्यागाचं आचरण केलं तर 10,000 वर्ष प्राप्ती होईल. अंतर्याग असेल तर काय होईल? 1,00,000 वर्ष होईल. कारण अंतर्याग त्याला प्राप्त झाला की लगेच त्याचं अंतर्यागामध्ये आयुष्यच वाढून जाते. किती वाढते? 1000चं 10,000 होऊन जाते. आणि मग अंतर्याग चरित्र झाला सर्व, त्याला पिंडस्था प्रकाशत राहिली, त्याचं तो ध्यानोदक करत राहिला आणि त्याचं साधन चरित्र झालं आणि मग तो प्राप्तीला गेला तर त्याला किती? 1,00,000 वर्षाचं आयुष्य होईल. पण 1,00,000 वर्षाचं जरी आयुष्य झालं, शेवटी यावंच लागणार 1,00,000 वर्षानंतर. बहिर्यागी असेल त्याला 10,000 वर्षानंतर पुन्हा इकडे यावंच लागणार आहे, चतुर्विध कर्मफळी. तर कितीही काही केलं तरीही हे भगवंताचे चरित्र श्रवण जर आपण नाही केले, त्यांची भक्ती नाही केली या परमपुरुषाची, तर आपल्याला नित्यमुक्ती नाही मिळणार. दुसऱ्या देवतेच्या ठिकाणी जाऊन आपण भक्ती केली तर फळ मिळतील, नित्यमुक्ती नाही मिळणार. मग नित्यमुक्ती कोण मिळेल? भगवंताचं चरित्र श्रवण जर केलं तरच नित्यमुक्ती मिळणार आहे. कारण तो असा परमपुरुष आहे की तो चिरंतन मुक्ती देऊ शकतो. मागे एका ठिकाणी आपण काय पाहिलं? परमपुरुष असं कोणाला म्हटलेलं आहे? मायेला पण परमपुरुष म्हटलेला आहे. परंतु इथे काय अर्थ आहे? परमपुरुष इथे ईश्वराला म्हटलेला आहे. सुरगणाला विला वेधू, भगता केला निज बोधू, जणू पावविला परमानंदू जेणे कृष्णे. सुरगणांना वेद लावला, भक्तांना निज बोध दिला आणि जणू पावविला परमानंदू, गोकुळातील जनतेला परमानंद दिला भगवंताने. जेणे कृष्णे, या कृष्णाने हा सर्व पराक्रम केलेला आहे. तोची मिया महिमा वर्णिला नेणता, परिहा संतोखू मानितू महंता, जेणे झाले श्रवणामृत हरिकथेचे. तोची मिया महिमा वर्णिला, त्या श्रीकृष्ण चरित्राचा महिमा मी इथे वर्णन केलेला आहे. कशा पद्धतीने? नेणता म्हणजे पंडितवास म्हणतात मला काय भगवंताचं एवढं ज्ञान नाही, भगवंताच्या त्या रूपाचा, त्या स्वरूपाचा, त्या कीर्तीचा, त्या कार्याचा जो महिमा आहे, त्या महिमेचं तेवढंच मला ज्ञान नाही. तरी पण नेणता म्हणजे माझ्या ठिकाणी नेणीव आहे, पूर्ण चरित्राची जाणीव नाही तर नेणीव आहे.
त्या नेणिवेच्या भावनेतूनच मी ही भगवंताची महिमेचं वर्णन केलं आणि हा ग्रंथ निर्मिती केला. परी संतोख मानी तू महंता, महंतांनी संतोख मानला पाहिजे. या चरित्रामृताचं श्रवण केल्यानंतर जेने झाले श्रवणामृत हरी कथेचे. मग आता हरी म्हणावं की नाही आपण? 4 दिवसापूर्वी मी एका ठिकाणी गेलो, आता नागपूरमध्येच. तिथे श्रीमद भगवद्गीतेची आरती म्हटली. माझ्यासोबत जी एक बाबाजी होते ते जोर देऊ देऊ म्हणायला लागले, हरिपद प्रेम नाही, प्रभुपद प्रेम दान कर. आम्ही हरिपद म्हटलं की ते प्रभुपद प्रेम दान कर म्हणायला लागले. म्हणजे हरी नको म्हणायला पाहिजे, आपण म्हणायला नाही पाहिजे असे ते बाबाजी म्हणायला लागले जोरात जोरात. म्हणजे हरी आमचा शब्द दबून जावा, प्रभुपद मोठं व्हावं. आता हरीमध्ये काय वाईट आहे हो? खरं बघायला गेलं तर आपला भगवंतच हरी आहे. अविद्येचं हरण करतो, आद्यमळाचं हरण करतो, संसार चक्राचं हरण करतो, आपल्या पापाचं हरण करतो, सकळाचं हरण करणारा हा हरी, हा आपलाच भगवंत आहे. बाकीचे हरी अंशी आहेत, अंशिक अर्थ आहे. सर्वार्थी पाहायला गेलं तर आपलाच भगवंत हरी ठरतो. म्हणून दामोदर पंडित मागे पुढे पाहत नाहीत. काय म्हणतात या ग्रंथाला? हरी कथेचे. ही कथा कशी आहे? हरीची कथा आहे. आपलं दुःख, जन्मोजन्मीचे कर्म, पापकर्म, पापकर्मच काय तर पुण्यकर्म पण, त्यांचं पण कोण हरण करते? भगवंतच हरण करतात. कारण प्राप्तीच्या वेळेला निखळ जीव पाहिजे. इथे पुण्याचंही बंधन नको. काही पुण्यकर्म असतील, देव म्हणतात तेही चालत नाहीत, सर्व काढून फेका. निखळ जीव, अविद्याही नको. जैचा जीव तैची अविद्या, अशी अनादी अविद्या आहे, ते पण काढून फेकतात. निखळ असा जीव, शुद्ध विशुद्ध असा जीव, तिथे प्राप्तीला देऊन येतात. तर असे भगवंत आहेत. आणि अशा भगवंताच्या श्रवणामृताने, म्हणजे हरिकथेच्या श्रवणामृताने आपण जे काही साधू संत महंत मुनी हे संतोषाते पावतील, मन संतोषी होतील त्यांचे. तर असे हे हरिकथेचं श्रवणामृत आपण श्रवण केलं पाहिजे. आनंद तू भगत सकल, श्रोत्याचे मन हो निर्मल. जणू पाव परम मंगल, म्हणे मुनी केशराजू. सर्व भक्तांना आनंद मिळावा. काय सांगतात शेवट? सकळ भक्तांना आनंद मिळावा. या हरिकथेच्या श्रवणाने ज्ञान मिळावं म्हटलं का? नाही, आनंद मिळाला पाहिजे. कारण आनंद म्हणजे परमेश्वराला म्हटलेला आहे. ब्रह्मविद्येला काय म्हटलेलं आहे? ब्रह्मविद्येला स्नुषा बोललेला आहे आपल्या शास्त्रामध्ये. पण आनंद कोण आहे? भगवंत आहे. तर असा आनंद सगळं भक्तांना व्हावा. म्हणजेच काय? दामोदर पंडित म्हणतात, भगवंताच्या चरित्रातून आपण आनंद घेतला पाहिजे. कारण भगवंताने सृष्टीची निर्मितीच त्यासाठी केली की या जीवांना आनंद द्यावा. तर मग त्या भगवंताचा हेतू आपण सार्थक ठरवला पाहिजे. त्या चरित्रामृताचा आपण श्रवण करून आनंद घेतला पाहिजे. तो परमोच्च आनंद जो आहे कैवल्य प्राप्तीचा, तो तर भविष्यामध्ये भेटायचा तेव्हा भेटेल. पण आता आपल्या हातामध्ये काय आहे? कर्म करणे आपल्या हातात आहे. ते कर्म आपल्याला करायचे, चरित्रामृताचं श्रवण करायचं आणि या आनंदामध्ये तल्लीन व्हायचं. कर्मण्येवाधिकार असते मा फलेषु कदाचन. अरे पुढे ते ईश्वर प्राप्ती होईल की ब्रह्मप्राप्ती होईल, कशाला फंद्यात पडता तुम्ही? पण आपलं असं झाले मानवपंथीयांचं, आपल्याला भगवंताचे वचन खोटे ठरवावेच वाटतात, भगवंताच्या वचनाचं उल्लंघन करावंच वाटते. देवाने स्वतः सांगितलं कर्म कर तू,
फळाची अपेक्षा करू नको, काय फळ द्यायचं ते मी देईल. पण आपण लोक इथेच मग चर्चा करत बसतो, ज्ञानिया असा प्रेमिया असा, ज्ञानियाला अशी प्राप्ती प्रेमियाला अशी प्राप्ती, याच्यामध्येच वितंडवाद. मग याच्यामध्ये मग आमचं मत असं, तमकं मत तसं, मग कवीश्वरांचं मत असं, उपाध्यांचं मत असं, पारमांडल्यांचं मत असं, वाईंदेशकरांचं असं, झाले पाठभेद. म्हणजे भगवंताच्या आज्ञेचं उल्लंघन केलं आपण. श्रीकृष्ण भगवंतांनी सांगितलं कर्मण्येवाधिकार असते माफलेषु कदाचन. अरे कशाला याचना करतो, फळाची अपेक्षा करतो? कर्म करणं, तुझ्या हातामध्ये कर्म दिलेत, मी कर्म करतो. पण आपण काय करत बसलो, पुढची विवंचना करत बसलो, असं होईल तसं होईल. म्हणजे फळाची अपेक्षा आली, फळाची अपेक्षा केली म्हणून काय झालं, मानवापंथामध्ये किती फूट पडली तुम्हीच बघून घ्या. आता साधनामध्ये पण फरक पडला, तिथेही फूट पडली, ब्रह्मविद्येमध्ये पण फूट पडली, प्राप्तीच्या ठिकाणी पण फूट पडली. मग एकी आहे कुठे आपली? कुठे आहे एकी आपली? सांगा. एकाच प्रश्नाच्या उत्तराची अपेक्षा तुमच्याकडून मला. आता पूर्ण महिनाभर मी तुम्हाला, महिनाभर नाही 15 दिवस तुम्हाला सांगितलं, आता एका प्रश्नाचं उत्तर तुम्ही द्या. आपली एकी आहे तरी कशामध्ये? मग साधनापासून साध्य वेरी सर्व आपण काय विभागवारी करून टाकली. भेद भेद भेद, पाठभेद असतील, वासना भेद असतील, शाखेंचे भेद, शाळेंचे भेद. मग एकी कुठं आहे आपली? सांगा मला. हा प्रश्नाचं उत्तर मला तुम्ही सर्वांनी दिलं पाहिजे. कशात आहे एकी? काय वाटते तुम्हाला? कशात आहे? काय वाटतं सांगा ना. एकी कशात आहे आपली? आपण तर भगवंताला पण दूषण लावलं. देवता असून ज्याची अंतर्यागी पाहिजे त्याची बहिर्यागी पाहिजे आहे, आणि आपण परमेश्वराच्या ठिकाणी म्हणायला लागलो बहिर्यागी इकडे जातो, अंतर्यागी तिकडे जातो. म्हणजे तिथेही दूषण लावलं. हे सर्व कशामुळे घडलं? श्रीकृष्ण भगवंताच्या श्लोकाला आपण विसरून गेलो. जर हे श्लोक लक्षात ठेवला असता, कर्मण्येवाधिकार असते माफलेषु कदाचन, आपण जर निरूपण केलं असतं सर्व परंपरेने की बाबा आपल्याला फक्त कर्म करायचे, डोळ्यामध्ये अश्रूच्या धारा आल्या पाहिजे, एकी भिक्षा केली नाही पाहिजे, स्त्री संबंध न केला पाहिजे, आणि त्यानंतर मग देव द्यायचे ते देतील. एकी भिक्षा आणि स्त्री संबंध न केले या बहुत केले ऐसे होईल. बरोबर की नाही? मग जे द्यायचे ते देईल ना. इथं कशाला आपण वादावादी घालत बसायचं, भानगडी करत बसायचं? म्हणून आपण आपल्या पंथामध्ये जे काही दिसतात असे भाग पडलेले वेगळ्या वासना, हे आपण भगवंताच्या वचनाचं उल्लंघन केलं. श्रीकृष्ण भगवंतांनी जे सांगितलं त्याचं उल्लंघन केलं, त्याची परिणिती आपल्याला पंथामध्ये दिसते. की जिकडे तिकडे बस वासनाभेद, पाडभेद. बरं छोटे मोठे जाऊ द्या, ओव्यांमधले पाडभेद, जसे मी काल परवा तुम्हाला मोजके काही पाडभेद सांगितले, हा भाग वेगळा झाला. पण साध्यापर्यंत पाडभेद म्हणजे आपण साध्याला जात आहोत आणि तिथपर्यंत आपल्या मनामध्ये साशंकताच आहे, निश्चयसी काहीच नाही. बरोबर की नाही? तर हे जे पाठभेद वासनाभेद असतात, यामध्ये आपण न पडता एकच आपल्याला काम सांगितलं दामोदर पंडितांनी. काय सांगितलं आपल्याला? आनंद तू भगत सकळ, श्रोते याचे मन हो निर्मळ, जणू पाव परम मंगळ म्हणे मुनी केशिराजू. आपल्याला परम मंगळाची प्राप्ती करून घ्यायची आहे. प्राप्ती कधी होईल? श्रोत्यांचं मन निर्मळ झालं त्यावेळेस ती प्राप्ती होईल. आणि मन निर्मळ कधी होईल? ज्यावेळेस आपण पापरूप वासनेपासून दूर राहू, मनामध्ये भगवंताचं स्मरण करू, चरित्रामृत आपण आठवण करू, चरित्रामृताचं प्राशन करू, तेव्हाच आपल्याला आनंद होईल. आणि आनंद झाला आपल्याला भगवंताच्या स्मरणामध्ये, तर आपलं आयुष्य कसं निघून गेलं ते समजणार नाही. आणि आपण आपला धर्म शेवटाला नेऊ यदर्थी संशय नाही. म्हणून आपण ज्या क्षेत्रात गेलेलो आहोत त्याचा आनंद घेता आला पाहिजे, तरच आपल्याला मग काळ किती निघून गेला हे समजणार नाही. आणि जर आपण क्षेत्र तर ते निवडलं, स्मशान वैराग्य निर्माण झालं,
क्षेत्र तर संन्यासाचं निवडलं, स्मशान वैराग्य संपून गेलं, आणि मग आता किती अवघड आहे. वैराग्य जर नष्ट झालं तर मग कशी शांती मिळणार, कसं देवाचं स्मरण करणार आपण. मन तर आपलं मग सैरा वैरा धावणारच आहे, बरोबर की नाही. महादेशाने 14 शत्रू सांगितले. 14 शत्रू असून मग आपण झोपा घेतो, मग ते शत्रू आपल्यावर नक्कीच विजय मिळवतील, धर्माचरण करू देणार नाही, बरोबर की नाही. अष्टस्वभाव षडरिपू 8 आणि 6 14, तर मग असे षडरिपू आणि अष्टस्वभाव एकंदरीत 14 शत्रू आपल्या शरीरात आहेत, आणि आपण बिनघोर जीवन जगत आहोत. एक श्वास घेतला तर 60 लाखाचा शिक्का लागतो चौकडीच्या नरकाचा, आणि आपण निश्चिंतपणे आहोत. एवढे शत्रू अंगात घेतलेले आहेत, आणि देवाचं स्मरण नाही, काही नाही, काही नाही. बस आपले जे काही अंगवळणी स्वभाव पडले त्यानुसारच आपण जगत आहोत. तर असं जगू नये. भगवंताच्या चरित्रामृताचं श्रवण करून त्याचा आनंद आपण घेतला पाहिजे, तरच या संसार चक्रातून मुक्त होऊ आणि मनुष्य जन्माची सार्थकता होईल. हा सारा सार वस्तू विचारू, ऐकावा करुणी आदरू, म्हणे पंडितो दामोदरू श्रोते आते. अगोदरच्या ओळीमध्ये केशराज वासांनी आपल्याला सांगितलं. या ओळीमध्ये काय म्हणतात, सारासार वस्तू विचार करा, ऐकावा करुणी आदरू. सारासार वस्तू विचार हा जो आहे या ग्रंथामध्ये सांगितलेला, आपल्या मनामध्ये आदर ठेवून तो विचार आपण ऐकला पाहिजे. म्हणे पंडित दामोदरू श्रोते आते. असं कोण म्हणतात, पंडित दामोदर म्हणतात आपल्या सर्वांना. आणि अशा प्रकारे आपण या वच्चाहरण ग्रंथाची शेवटची ओवी म्हणजे 503 क्रमांकाची इथे श्रवण केलेली आहे, आणि इथे आपला हा ग्रंथ समाप्त झालेला आहे. दंडवत हो. आपण आपल्या बंधुवाने आपल्या बंधाच्या मित्र बांधून दिनांक 14 ऑगस्ट पासून चालू ग्रंथ वच्चाहरण या विषयावर हा उत्तम प्रकारे केलं.